हात हातात साऱ्या यशाच्या शिखरावर उंचावलेला अभिमान इथं वाहतो गुणवत्तेचा स्वच्छ झरा हीच आमची ताकद हीच आमची ओळख राधाबाई काळे शाळेला वंदन करूया ज्ञान शिस्त संस्कारांनी पुढे जाऊया राधाबाई काळे शाळेला वंदन करूया राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर ज्ञानदीप इथे दररोज ते जाळे कोळपेवाडीच्या कुशीतील ही शाळा संस्काराची मायेचा हा पाळणा राधाबाई काळे शाळेला वंदन करूया ज्ञान शिस्त संस्कारांनी पुढे जाऊया स्वप्नांना पंख देऊ आकाश गाठूया देश सेवेसाठी सदैव सिद्ध राहूया गुरुजनांचे मार्गदर्शन नजरेत आपुलकी विश्वास है दादा। एक बाप कहता है कि मेरा बेटा तब तक है एक बाप कहता है कि मेरा बेटा तब तक है जब तक उसकी शादी नहीं हो जाती लेकिन वही बाप कहता है मेरी बेटी तब तक है जब तक मैं मर नहीं जाता जब तक मैं मर नहीं जाता। आणि मुलींनो म्हणून या सर्व विचार मंचावरील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपलं जीवन फुलवायचंय घडवायचंय आणि या देशाची सेवा करायची आहे। पुन्हा एक वार मी या उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद जय कर्मवीर। मी सुरुवात करते डायरेक्टली MPSC पासून चालेल की स्कूल पासून करू तुम्ही सांगा स्कूल पासून करू ओके। मला इथे आल्यानंतर माझ्या स्कूलची आठवण झाली। माझं स्कूलिंग झालंय मराठी मीडियम बोरगाव म्हणून आहे सुरगाणा पेठ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामीण परिसरातील एक छोटंसं गाव बोरगाव तिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी मीडियममध्ये शिक्षण झालं 4थी पर्यंत। त्यानंतर धैर्यशीलराव पवार विद्यालय आहे तिथे मराठी मीडियममध्येच माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं। मराठी मीडियम शाळा आजकालच्या सिच्युएशनमध्ये कसं समजलं जातं की मराठी मीडियम म्हणजे एक बॅकवर्ड आहे आणि इंग्लिश मीडियम म्हणजे फॅन्सी एज्युकेशन म्हणजे सगळंच चांगलं असतं असं नाही आहे। आम्ही सर्व मराठी माध्यमातूनच आलेलो। आमच्या बॅचमध्ये सिलेक्टेड झालेले जवळजवळ 80 ते 90% मुलं हे मराठी मीडियम मधलेच आहेत। आता आम्ही जे सिलेक्ट झालो तर मराठी मीडियम मागे पडतंय किंवा ते मागास आहे असं नाहीये। हा विचार सोडून द्या। हा विचार आपणच करतो फक्त
आणि मी बघितलंय आमच्या बॅचमध्ये जे इंग्लिश मिडियमवाले होते, म्हणजे मी कॉलेजला असताना जे इंग्लिश मिडियम स्टुडंट जे होते ते सगळे फॉरेनला निघून गेले आणि आता ते सॅटिस्फाईड नाही आहेत, कारण कल्चर बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्या. कल्चर आपण नवीन कल्चर अडॉप्ट करू शकतो, पण आपण सस्टेन नाही करू शकत. आपण तिथे जास्त काळ टिकू नाही शकत. ते थोड्या दिवसासाठी चांगलं वाटतं, बरोबर? म्हणून मराठी माध्यमात आहात याचा सार्थ अभिमान असू द्या. बक्षीस वितरण आज झालेलं आहे. आपलं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे आज पार पाडलेला आहे. मी आपल्या सर्व ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांना मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रम या ठिकाणी मी संपन्न करत आहे. आजच्या या समाजाचं दायित्व स्वीकारणाऱ्या स्वर्गीय माईसाहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो कार्यक्रम आपण आयोजित केला, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगाव तालुक्याचे आमदार, आमचे मार्गदर्शक, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आशिषदादा काळे हे या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार मानते. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आपण आमंत्रित केलेल्या माननीय अश्विनीताई निकम, RTO नाशिक यांनी आपल्या विद्यार्थिनींना अतिशय समर्पक असं समुपदेशन केलं. मी त्यांचंही या विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते. गोदावरीच्या पवित्र काठी कोळपेवाडी हे आपलंच गाव. मौजे सुरे गावची ही शान अशी, ज्ञानदीप इथे झळकतो नव्याने. राधाबाई काळे कन्या शाळा, गोड आहे तिची ही गाथा. मुलींच्या डोळ्यात उमलले स्वप्न, इथंच मिळाले त्यांना नवे पंख. राधाबाई काळे शाळा आमुची शान रे, प्रत्येक कन्येच्या स्वरांत तुझंच गाण रे. ज्ञान ज्योत तुझी अखंड प्रज्वलित राहो, वंदन तुला हे आमचं. शतदा वारंवार हो, वारंवार हो. इथेच सुरू होते वाट शिक्षणाची, संस्कार शिस्त मेहनत साथी, आई सारखे गुरुजन इथे. मायेच्या हातानी घडवी नाती, ज्ञान विज्ञान क्रीडा या साऱ्या जगण्याची दाखवितात दिशा. धैर्य स्वावलंबन शिकवित चालत, नव्या युगाची इथे रुजते भाषा. कन्या शक्ती घडते या अंगणात, उज्ज्वल भारताची इथून होते ओळख. होत राहो उंच या शाळेचा झेंडा, आपला अभिमान तू राहशील सदैव जिव्हाळ्यात. राधाबाई काळे शाळा आमुची शान रे. राधाबाई काळे शाळा हो, वारंवार हो. राधाबाई काळे कन्या
आपलं लाडक मंदिर, ज्ञानदीपाची ही ज्योती डोळ्यात उजळले निखळ. वक्तृत्वाचे व्यासपीठ धाडसाची शाळा, शब्दातून उभी राहिली नवी पिढी नवी ज्वाला. आज साजरा हा सोहळा आपल्या सर्वांचा उत्सव, टाळ्यांचा गजर हसू मलले. जिंकला कष्टांचा विश्वास, राधाबाई काळे विद्यालयाचा हा अभिमानाचा श्वास. दादांच्या स्नेहछायेत धडधड शांतच झाली. आपुलकीच्या त्या नजरेत प्रत्येक भीती वितळली. मुख्य पाहुण्या आल्या अश्विनी निकम मॅडम, प्रेरणेचा त्यांचा स्पर्श, स्वप्नांना मिळाले पंख चमचम. आज साजरा हा सोहळा आपल्या सर्वांचा उत्सव, टाळ्यांचा गजर हसू मलले. जिंकला कष्टांचा विश्वास, राधाबाई काळे विद्यालयाचा हा अभिमानाचा श्वास. ज्यांनी घेतला पहिला क्रमांक त्यांच्यासाठी खुशीत मान. पण प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा दिसतो आनंद. आज साजरा हा सोहळा आपल्या सर्वांचा उत्सव, टाळ्यांचा गजर हसो मलले. जिंकला कष्टांचा विश्वास, राधाबाई